नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेस मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग या टॉपिक वरचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर आम्हाला हा फायनान्शियल प्लॅनिंग वरचे क्वेश्चन्स मध्ये बरीच अडचण येते, हा टॉपिक स्किप केला तर चालेल का? तर अशा बऱ्याच अडचणी होत्या, बऱ्याच जणांच्या डिमांड होत्या, त्यामुळे आपण हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत। आज आपण या टॉपिक मध्ये नवीन काही शिकणार नाहीत, कारण त्याचा कारण असं आहे की उद्या तुमचा पेपर आहे। उद्याच्या पेपरसाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने याची तयारी केली पाहिजे, कोणते क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहेत आणि ते आलेल्या प्रश्नांसाठी तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने त्यांना टॅकल करायचं आहे, ते सोडवायचे कशा पद्धतीचे आहेत, याच ओव्हरऑल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। तर बघूयात की फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे। फायनान्शियल प्लॅनिंग जो आहे हा 7 मार्क्स साठी तुम्हाला पार्ट आहे। 7 मार्क्स, 7 मार्क्स म्हणजे मोठे आहेत, जास्त आहेत। मॅथ्स हा विषय असा आहे की याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या सिलेबस मिस्टेक्स होणार आहेत। काही क्वेश्चन्स तुम्हाला येत असून देखील काही कॅल्क्युलेशन चुकणार आहेत किंवा प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मल्टिप्लिकेशन ह्या अशा चुका होणार आहेत, जे की आपण पाठीमागे जे पेपर्स वगैरे सोडवलेले आहेत, प्रॅक्टिस टेस्ट घेतलेले आहेत, त्या प्रॅक्टिस टेस्ट मध्ये देखील तुमच्या तशा थोड्याफार चुका झालेल्या आहेत, त्या तुम्हाला टाळायच्या आहेत। त्या टाळण्यासाठी आपल्याला ऑल ओव्हर टोटल पेपर सोडवायचा आहे। जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत, 40 पैकी 40 मार्क्स द्यायचे आहेत, 40 आउट ऑफ 40, तर तुम्हाला हा 7 मार्क्स स्किप करता येणार नाहीत, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला स्किप करता येणार नाही। अर्थनियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक खरं तर सोपाच आहे। याच्यावर विचारलं काय जातं हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला विचार करणं। आता शेवटच्या टायमिंग नुसार आपण काय केलं पाहिजे किंवा कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे आपण बघूयात। याच्यावर प्रश्न 1 मार्क्स, 2 मार्क्स आणि 3 मार्क्स इतक्या मार्क्ससाठीच विचारले जाणार आहे। म्हणजे 4 मार्क्ससाठीचा जो काही तुम्हाला वाटतोय की अवघड प्रकारचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जाणार नाहीत। सिंपल सोपे प्रश्न तुम्हाला कसे विचारता येतील याचा शक्यतो तुम्हाला विचार केला जाणार आहे पेपरमध्ये। उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला करून जायचं 1 मार्क, 2 मार्क आणि 3 मार्कचे क्वेश्चन्स। मग ते कशा पद्धतीचे असतील ते इथे एक्झाम्पल नुसार बघूयात। बघा, पहिला क्वेश्चन तुमचा 1 मार्क साठीचा असू शकेल, तुम्हाला एमसीक्यू मध्ये असेल किंवा पहिला बी मध्ये असेल। त्याच्यामध्ये तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन्स असणार आहेत, जसं की इथे एक्झाम्पल दिलंय, ज्या एका शेअरची फेस व्हॅल्यू किती रुपये दिलेली आहे तुम्हाला 100 रुपीज आहे, मार्केट व्हॅल्यू आहे तुम्हाला 150 रुपीज आणि रेट ऑफ ब्रोकरेज तुम्हाला 2% दिलेला आहे आणि काय करायचंय तुम्हाला फाइंड ब्रोकरेज म्हटलेलं आहे। आता लक्षात ठेवायचं, ब्रोकरेज हा कुठल्या अमाऊंटवर असतो हे लक्षात असलं पाहिजे। काही व्हॅल्यूज आहेत आपल्याला लक्षात ठेवण्याच्या, त्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत तर पहिली व्हॅल्यू आहे आपली तर ब्रोकरेज जो आपण लावतोय, ब्रोकरेज हा मार्केट व्हॅल्यूवर असतो, हे लक्षात ठेवा। कोणत्या व्हॅल्यूवर काय असतं हे महत्वाचं आहे, कारण याच्याला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला सोडवता यायला पाहिजे। इथं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, जे की आता इथं म्हटल्याप्रमाणे ब्रोकरेज फेस व्हॅल्यूवर आहे म्हणजे मार्केट व्हॅल्यूवर आहे, म्हणजे या फेस व्हॅल्यूचा काही संबंध नाही, ते तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे। मग इथं आता 2% ब्रोकरेज आहे, कशावर आहे मार्केट व्हॅल्यूवर, म्हणजेच आता 150 चे 2% काढा तुम्ही, म्हणजेच किती होतं 100, म्हणजेच किती होईल, हे 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला, 5 दुनी 10 होईल, म्हणजे 5 झालं, 5 3 15, म्हणजे किती रुपये असेल 3 रुपये हा ब्रोकरेज असणार आहे। म्हणजे सिंपल आहे की तुम्ही लक्षात ठेवायचंय की या प्रकारे कशा पद्धतीने तिथं ब्रोकरेज असणार आहे। तुम्ही जर फेस व्हॅल्यूवर काढलात तर तुमचा आन्सर चुकणार आहे, आणि जर हा यदा कदाचित एमसीक्यू मध्ये आला तर तिथं 2 रुपये पण असणार आहे, 3 रुपये पण असणार आहे ऑप्शन मध्ये। 2 रुपये जर काढलात तर तुम्ही फेस व्हॅल्यूवर असेल, त्यामुळे कोणती व्हॅल्यू किंवा ब्रोकरेज असेल किंवा तुम्हाला दिलेला डिव्हिडंड असेल तो कोणत्या व्हॅल्यूवर असतो हे लक्षात ठेवायचं आहे। ब्रोकरेज म्हणजेच आपण दलाली म्हणतो, आपण दलाली आलेली आहे आपली किती 3 रुपये। आता आपल्याला काढायचं असतं आणखी एक प्रकार असतो, तो म्हणजे डिव्हिडंड असतो। डिव्हिडंड ज्यावेळेस तुम्हाला विचारला जाईल त्यावेळेस ते असणार आहे फेस व्हॅल्यूवर असतो। बाजारभाव आणि काय असेल, हे बाजारभावावर झालं, हे असणार दर्शनी किमतीवर, हा असणार लाभांश म्हणतो आपण। लाभांशवर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतोय, आणि तो कशावर कन्सिडर करतोय आपण, तो कशावर अप्लाय होणार आहे तर फेस व्हॅल्यूवर अप्लाय होणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट आहे पुढचा पार्ट। या प्रकारचा 1 मार्कचा प्रश्न असेल तुम्हाला। आणखी 1 मार्काचे प्रश्न कसे असणार आहे,
जीएसटी नंबर मध्ये असलेले अल्फा न्यूमरिक नंबर्स किती आहेत अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपण निश्चितपणाने बघितलेला आहे, त्याच्यामध्ये 15 अल्फा न्यूमरिक डिजिट असतात, हे आपल्याला उत्तर सांगता यायला पाहिजे. नेक्स्ट आणखी काय असतं त्याच्यावर प्रश्न 1 मार्कसाठी विचारला जाणारा, तर जीएसटी अप्लाय कधीपासून सुरू झालेला आहे, त्या डेटवर पण क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. तर आपल्याला माहिती आहे ती डेट आहे, तर ती डेट पण तुम्हाला बघून जायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढचा पार्ट, 2 मार्कसाठीचा जो क्वेश्चन असेल, 2 असेल किंवा 3 मार्कसाठी तुम्हाला अशा प्रकारचा टेबल दिला जाईल आणि तो ऍक्टिव्हिटी बेस मध्ये याच्यावर मॅक्झिमम चान्सेस आहेत की या प्रकारचे ऍक्टिव्हिटी बेस मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इथं बघा 1 2 3 4 असे बॉक्स दिलेले आहेत, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कसाठी असेल. 2 मार्क्स म्हणजे 2A, क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला या प्रकारचा क्वेश्चन पाहायला मिळेल, किंवा 3A मध्ये पण असेल, पण याच्यामध्ये आणखी 2 बॉक्स तुम्हाला दिले जातील, 6 बॉक्स असतील. मग इथं काय 10 रुपयाचं शेअर्स आहे, प्रीमियम वर आहे म्हटलेलं आहे 7 रुपीज, म्हणजेच काय असणार आहे, अधिमूल्यावर आहे. अधिमूल्य म्हणजेच काय असेल तुमचं, तर त्याची किंमत बाजारभावामध्ये वाढलेली असणार आहे. किती रुपये वाढलेली आहे, 7 रुपये, म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू असणार आहे 17 रुपीज, 17 रुपये असेल. इथं आहे बघा पुढचं आहे, फेस व्हॅल्यू 25 रुपीज, मार्केट व्हॅल्यू 16 रुपीज आहे. म्हणजे बाजारभाव कसा आहे, तर फेस व्हॅल्यू पेक्षा कसा आहे, कमी आहे. त्यामुळे हा जो शेअर्स आहे हा डिक्रीज झालेला आहे, म्हणजे डिस्काउंट झालेला आहे, म्हणून आपण म्हणतोय शेअर्स ऍट डिस्काउंट आहे. डिस्काउंट कितीचं आहे, याला म्हणतो अवमूल्यन झालेलं आहे. मराठीमध्ये म्हणतो आपण याला अवमूल्यन झालेलं आहे. किती रुपयाला अवमूल्यन झालंय, तर या दोघांमधला डिफरन्स काढा. 25 मधून जर तुम्ही 16 वजा केला तर ते आन्सर येतं 9 रुपये. 9 रुपये हे काय असेल तुमचं अधिमूल्यन झालेलं आहे किंवा त्याचं डिस्काउंटवर आहे असं आपण म्हणू शकता. दुसरा आहे 300 रुपये फेस व्हॅल्यू आहे. दर्शनी किंमत 300 रुपये असल्यानंतर बाजारभाव त्याचा 325 रुपये आहे. बरोबर, म्हणजे वाढलेला आहे. जर वाढ झालेली असेल तर काय म्हणतो आपण त्याला प्रीमियमवर आहे असं पण म्हणू शकतो. बरोबर, किती रुपये प्रीमियमवर आहे, तर 25 रुपीज, 25 रुपये अधिमूल्यावर आहे असं आपल्याला म्हणता येतं. इथं पुढे लास्ट दिलाय शेअर्स ऍट पर, म्हणजे तिन्ही पार्ट्स असतात त्याच्यामध्ये, डिस्काउंट असेल, प्रीमियम असेल आणि पर असेल. बरोबर आहे. अधिमूल्य, अवमूल्य आणि काय असेल सममूल्य म्हणतो आपण याला, सममूल्यावर आहे असं आपण शेअर्स म्हणतो. आणि यानुसार हा 5 रुपये आहे, म्हणजे इकडे पण किती रुपये येणार आहे, 5 रुपयेच येणार आहे. मूल्य समान आहे. यावर प्रश्न असेल तुम्हाला, म्हणजे इतकं बेसिक, इतकं सोपे प्रश्न तुम्हाला यावर विचारले जाणार आहेत. म्हणून आपल्याला हे 7 मार्क्स स्किप करून चालणार नाही. म्हणून आपण हे लेक्चर बघून जरी गेला तरी तुम्हाला हे 7 मार्क्स मिळू शकतात. आपण फक्त यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात हे आपण डिस्कस करतोय. आणखी एक क्वेश्चन असेल तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाईल किंवा 3 मार्क्ससाठी पण विचारला जाण्याची शक्यता आहे. डिपेंड आहे याच्यामध्ये सब क्वेश्चन्स किती विचारले जातील त्यानुसार तो क्वेश्चन 2 मार्क्सचा आहे किंवा 3 मार्क्ससाठीचा असणार आहे. कन्सेप्ट काय बघा, प्रत्येक कन्सेप्टवर आपण या ठिकाणी एक एक क्वेश्चन घेतलेला आहे. याची कन्सेप्ट वेगळी होती, याची कन्सेप्ट वेगळी आहे आणि आता हा वेगळ्या कन्सेप्टवर आधारित आहे. इथं यामध्ये आता आपल्याला पेड जीएसटी आणि कलेक्टेड जीएसटी अशा प्रकारचा क्वेश्चन दिलेला आहे. म्हणजे हा ट्रेडिंग चेन इन जीएसटी या टॉपिक वरचा आहे. व्यवसाय साखळीतील जीएसटी हा जो काही सब पॉइंट आहे आपला त्यातला त्याच्यावर विचारला जाणारा प्रश्न आहे. हा 2 किंवा 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाणार आहे. याच्यावर नंबर ऑफ सब क्वेश्चन्स किती विचारलेले आहेत याच्यानुसार तो 2 मार्क्सचा किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला ठरू शकतो. कन्सेप्ट लक्षात घेऊया. त्यामध्ये सिंपल असणार आहे, याचं आन्सर जे आहे त्या क्वेश्चन मध्येच असणार आहे, फक्त ते तुम्हाला शोधता यायला पाहिजे. म्हणजे सिंपल प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. बघा इथं 6500 रुपये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पेड जीएसटी म्हटलेला आहे. या ठिकाणी कलेक्टेड जीएसटी 8000 रुपये सांगितलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा जमा केलेला जीएसटी आहे आणि हा काय आहे, एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या व्यापाऱ्याने भरलेला जीएसटी आहे. त्या 2 उद्देशाने तुम्हाला दिलेला हा पार्ट आहे. पहिला आहे इनपुट टॅक्स आहे. इनपुट टॅक्स म्हणजेच काय असणार आहे, जो टॅक्स आपण दिला जातो किंवा आपण ज्यावेळेस एखादी वस्तू घेत असतो, वस्तू घेत असताना जो दिलेला कर असणार आहे त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतोय. मग पेड केलेला जीएसटी म्हणजेच इनपुट टॅक्स असणार आहे. म्हणजे किती येणार आहे, इनपुट टॅक्स 6500 येणार आहे. या पद्धतीने ऍज इट इज तुम्हाला आन्सर येणार. दुसरा आहे कलेक्टेड जीएसटी 8000 रुपये आहे. मग तो काय असणार आहे, कलेक्टेड जीएसटी म्हणजेच आउटपुट टॅक्स, म्हणजे गोळा केलेला कर असणार आहे. बरोबर, आउटपुट टॅक्स म्हणजे, आणि हे किती येईल मग तुमचा, तर हे येईल 8000 रुपये. नेक्स्ट असेल तुमचा आयटीसी. आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे तुम्हाला ती मिळणारी वजावट किती रुपये असणार आहे, जेवढे तुम्ही पैसे टॅक्स दिलेले आहेत अगोदर तेवढे तुम्हाला वापस मिळणार आहे. म्हणजेच आयटीसी म्हणतो आपण, वापस मिळणाऱ्या पैशांना. जेवढा इनपुट टॅक्स असतो तेवढाच आयटीसी असतो. आम्ही 2 कन्सेप्ट सांगितल्या. पेड जीएसटी म्हणजेच काय असतो, इनपुट टॅक्स असतो. इनपुट टॅक्स म्हणजेच काय असतो, आयटीसी असतो. इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आहे इथं पेएबल जीएसटी.
देय जीएसटी म्हणतोय आपण त्याला मराठीमध्ये. हा देय जीएसटी वर तुम्हाला निश्चितपणाने प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मग आता इथे बघूयात पेएबल जीएसटी म्हणजेच काय असणार आहे. तर जो काही याचं सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, देय जीएसटी म्हणतो आपण याला. देय जीएसटी याचं सूत्र आहे आपल्याकडे. ते सूत्र म्हणजेच काय असणार आहे, आउटपुट टॅक्स मायनस काय असणार आहे, इनपुट टॅक्स. बरोबर आहे. मग आउटपुट टॅक्स आहे आपल्याकडे. आउटपुट टॅक्स म्हणजे जो दिलेला कर, जमा केलेला जो कर असणार आहे, म्हणजेच कलेक्टेड जीएसटी हा आलेला आहे. आणि इनपुट टॅक्स म्हणजेच काय असणार आहे, तर तो म्हणजे पेड जीएसटी असणार आहे, जो काही दिलेला आहे. म्हणजे हा किती आहे आपला 6,500 रुपये आणि याचा आन्सर येईल 1,500 रुपये, म्हणजे 1,500 रुपये. या प्रकारचे सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळं हे लेक्चर महत्वाचं आहे. हे एवढंच केलं तर तुम्ही तुमचे जे काही फायनान्शियल प्लॅनिंगचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला त्याच्यावरचे म्हणजे ते आन्सर जे आहेत ते तुम्हाला निश्चितपणाने लिहिता येतील. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढचा भाग बघूया. तर आता या प्रश्नामध्ये बघा, स्मिता इन्व्हेस्टेड 12,000 रुपीज विच फेस व्हॅल्यू इज 10 रुपीज. बघा, स्मिताने इन्व्हेस्ट केलेले अमाऊंट आहे 12,000 रुपये आणि इथं फेस व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 10 रुपये. त्याच शेअर्सची, शेअर्स कसा आहे म्हणून सांगितलेलं तुम्हाला, प्रीमियमवर आहे म्हटलंय 2 रुपीज वर. फाइंड नंबर ऑफ शेअर्स परचेस म्हटलंय. तिला शेअर्स किती खरेदी केलेली आहे ते तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. मग यानुसार काढायचं असेल तर तुम्हाला इथं फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहेच. फॉर्म्युला काय असतो, सम नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, इन्व्हेस्टेड सम इन्व्हेस्टेड अपॉन काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. मग आपल्याला मार्केट व्हॅल्यू आहे का बरं या ठिकाणी, नाही. तर मार्केट व्हॅल्यू आपल्याला काढावं लागेल. मग मार्केट व्हॅल्यू पहिल्यांदाच काढून घ्यायचं आहे सोडवण्याच्या अगोदर. मग मार्केट व्हॅल्यू काय असेल तुमची, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू जी काही फेस व्हॅल्यू आहे. जर प्रीमियमवर असेल तुमचा शेअर्स तर काय करतोय आपण, प्लस प्रीमियमवर किती आहे ते लिहितोय. म्हणजेच फेस व्हॅल्यू आहे तुमचे 10 रुपये प्लस प्रीमियम आहे 2 रुपये, म्हणजेच किती झाली त्याची मार्केट व्हॅल्यू झालेली आहे 12 रुपये. बरोबर आहे. मार्केट व्हॅल्यू बाजारभाव जर 12 रुपये असेल तर आता तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवू शकता. किती आहे, 12,000 रुपये भागिले 12 रुपये असेल एकाची शेअर्स, म्हणजेच किती येईल 1,000 शेअर्स. 1,000 शेअर्स ची संख्या येईल तुम्हाला. म्हणजे स्मिताला ते शेअर्स जर घ्यायचे असतील 12,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले असतील तर त्याच्या बदल्यामध्ये तिला 1,000 शेअर्स मिळणार आहे. म्हणजे या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न, द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कार इज. म्हणजे एक रिमोट कारची किंमत दिलेली आहे टोटल व्हॅल्यू, पण कशी दिलेली आहे टोटल व्हॅल्यू, विथ जीएसटी इन्क्लुडेड आहे. जीएसटी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे किती रुपये आहे, 2,360 रुपीज, 2,360 रुपये आहे. रेट ऑफ जीएसटी, जीएसटीचा दर आहे 18% आणि आपल्याला काढायला सांगितलेला आहे टॅक्सेबल व्हॅल्यू. या टॅक्सेबल व्हॅल्यूवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि यामध्ये आपण शिकलेल्या 2 मेथड्स आहेत. तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. बघा हे रिवाइज होतं का तुम्हाला. ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन दिला जातो त्यावेळेस 2 मेथड्स आहेत. त्या 2 पैकी कुठल्याही एका मेथडनुसार सोडवा. एक पहिल्यांदा मी डायरेक्ट मेथड सांगतोय. डायरेक्ट मेथड मध्ये तुम्ही लक्षात घ्यायचे की जीएसटीचा रेट तुम्हाला 18% आहे. 18%चा अर्थ काय होतो, मिनिंग काय होतो, तर त्याचा मिनिंग होतोय तर 100 रुपयाची वस्तू जी आहे ती जर तुम्ही जर खरेदी करायचं म्हटलं तर विथ जीएसटी त्याची जे अमाऊंट होणार आहे, विथ जीएसटी अमाऊंट जी होते ते किती होणार आहे, विथ जीएसटी 118 रुपये होईल. म्हणजे 100 रुपयाला असेल तर 18 रुपये जीएसटी लागेल त्याच्यावर आणि 118 रुपये होईल. बरोबर, 18% आहे. म्हणजे आपल्याला इथं जी दिलेली अमाऊंट आहे 2,360 विथ जीएसटी आहे, म्हणजे ते विथ जीएसटीच्या खालीच येईल, म्हणजे 2,360. इकडे काही नाही म्हणजे एक्स असेल. एक्स म्हणजे काय असेल, हे टॅक्सेबल व्हॅल्यूज आहेत त्या दोन्ही पण, 100 रुपये असेल किंवा एक्स असेल. मग आता एक्स बरोबर व्हॅल्यू काढण्यासाठी इकडे एक्सच्या जे काही 2 व्हॅल्यूज आहेत माहिती पुढच्या, की एक्स इज इक्वल टू आपण लिहितोय 2,360, त्याच्या अकाउंट मध्ये वरची संख्या म्हणजे 118 येईल इंटू पुढे असलेलं 100 इकडे असेल मल्टिप्लाय होईल. मग आता हे कॅल्क्युलेशन करू शकता. शक्यतो हे जनरली डिवाइड होणारच असतो. हे 18 दुनी 36 आणि 100 गुणिले 2 म्हणजे 200 होईल, म्हणजे 2 येईल 20 इंटू 100 म्हणजे किती होईल 2,000 रुपीज. ही जी आहे ती काय आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे, करपात्र किंमत आहे. असा क्वेश्चन तुम्हाला किंवा या टॅक्सेबल व्हॅल्यूवर
2 मार्क्ससाठी पण विचारला जातो आणि 3 मार्क्ससाठी पण विचारला जातो, त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि कशा पद्धतीने सोडवायचे आपण बघितलं. ही जर मेथड तुम्हाला नाही लक्षात येत असेल, मी शिकवत असताना तर शिकवलेलं आहेच, तरी पण जर नाही लक्षात येत असेल तर बेसिक फॉर्म्युला मेथड वापरा. फॉर्म्युला मेथड काय आहे आपली, आता जी काढायची व्हॅल्यू आहे ती टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स रुपये आपण कन्सिडर करतोय, जे काढायचं त्याला एक्स कन्सिडर करायचं असतो. मग आता त्याच्यानंतर आपण टॅक्स करणार, जीएसटी इज इक्वल टू काय असणार आहे, जी टॅक्सेबल अमाऊंट आहे त्याला जीएसटी लागतोय, जी करपात्र किंमत आहे त्या करपात्र किमतीवर जीएसटी असणार आहे. मग याचे 18% म्हणजे एक्स गुणिले 18/100 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय होईल, हे सोडवलं तर तुम्हाला हे पुढे येईल 18x/100 असेल. नेक्स्ट पुढे आता आपण काढू शकता फॉर्म्युला टोटल प्राइस, टोटल व्हॅल्यू म्हणा किंवा प्राइस म्हणा इज इक्वल टू फॉर्म्युला असेल. टोटल व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो आपले, एखाद्या अमाऊंट एखाद्या वस्तूची किंमत ठरत असताना एक टॅक्सेबल अमाऊंट असेल आणि तुम्हाला जीएसटी असेल, हे दोन्ही प्लस करून दोन्ही ऍड करून टोटल प्राइस होणार आहे आणि त्यानुसार टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट प्लस जीएसटी असणार आहे. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. मग टॅक्सेबल अमाऊंट एक्स आहे प्लस आणि जीएसटी आहे 18x/100 आणि इथं टॅक्सेबल जो काही टोटल व्हॅल्यू आहे दिलेली आहे आपल्याला, टोटल व्हॅल्यू 2360 रुपये. हे सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल, यांचा छेद समान करायचं असेल तर इथं अकाउंट मध्ये 1 आहे म्हणजे 100 ने गुणावं लागेल या दोघांना, म्हणजेच हे होईल 100, हे 100x डायरेक्टच लिहितो इथं बघा, 100x झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आणि इथं 100x प्लस 18x म्हणजेच किती होईल 118x अपॉन किती असेल 100, 118x/100 झालं. आता इथं असेल 2360. पुढे आता आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी आता हे जे आलेलं आहे एक्स ची व्हॅल्यू काढायचं आहे, हे 100 इकडे मल्टिप्लाय मध्ये येईल, 118 डिवाइड मध्ये येईल आणि इथं सोडवलं बघा आपण. बघा इथं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे 2360 रुपये आहे. हे अकाउंट मध्ये आलं 180 इंटू मल्टिप्लाय मध्ये आलेलं हे 100 आलेलं आहे, म्हणजेच इथे किती झालेलं आहे. तर या दोघांचं कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही म्हणजे याचं, तर हे 2000 येतं. म्हणजे या मेथडनं सोडवा किंवा या मेथडनं सोडवा, दोन्ही मेथड सोप्याच आहेत. दोन्ही मेथड मध्ये बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं असलं पाहिजे. तुम्ही केलेला जो वर्षभर अभ्यास आहे किंवा रिव्हिजन आहे ते तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये महत्वपूर्ण ठरणारच आहे. त्याच्यामध्ये येणारे प्रश्न तुम्हाला 100% सोडवता येतीलच, ते सोपे असणारच आहे. पण आजच्या लेक्चरच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की तुम्ही जो केलेला आग्रह होता फायनान्शियल प्लॅनिंग अवघड आहे, पण अवघड म्हणून घेण्याचं कारणच नाही, कारण विचारले जाणाऱ्या प्रश्नांकडे बघा तुम्ही, विचारले जाणारे प्रश्न तुम्हाला या प्रकारचे असणार आहेत. म्हणून स्किप करू नका, आउट ऑफ पेपर सोडवा. आउट ऑफ क्वेश्चन सोडवला तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे. आणखी काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे आणखी एखादा प्रश्न आपण बघूयात, तो वेगळ्या प्रकारचा आहे, तो आपण या ठिकाणी घेऊया. तर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन, म्हणजे या प्रकारचाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रश्न बघतोय, प्रत्येक प्रश्न जो आहे तो वेगळ्या टाईपचा आहे आणि त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावर प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. इथं आहे बघा 50 शेअर्स परचेस करायचे आपल्याला किंवा घ्यायचे आहेत, तर त्याची फेस व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 10 रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 25 रुपये आहे आणि डिव्हिडंड पण दिला आहे तो किती आहे 30% आहे, 30% आहे. प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, याच्यामध्ये 3 व्हॅल्यूज काढायला सांगितले, 3 मार्क्स साठीचा प्रश्न आहे. सम इन्व्हेस्टेड, सिंपल आहे, सम इन्व्हेस्टेड म्हणजे तुम्हाला ते शेअर्स म्हणजे 50 शेअर्स 50 शेअर्स खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मग हे काढण्यासाठी सिंपल आहे, सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू एकूण गुंतवणूक बरोबर म्हणतोय आपण त्याला. एकूण गुंतवणूक कशी काढतोय आपण, तर घेतलेले शेअर्स जे आहेत नंबर ऑफ शेअर्स गुणिले काय असणार आहे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर्स, एका शेअर्सची मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यूचा काही संबंध येईल का बरं, इथं काहीच येणार नाही टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी. म्हणून आता इथे नंबर ऑफ शेअर्स आहेत 50 इंटू मार्केट व्हॅल्यू आहे, एकाची मार्केट व्हॅल्यू आहे 25 रुपये. मग आता या दोघांचं कॅल्क्युलेशन करता येतं आपल्याला. 25 इंटू 5 25 5 26 म्हणजे 1250 रुपये ही काय असणार आहे टोटल इन्व्हेस्टेड केलेली अमाऊंट आहे. सेम दुसरा आपल्याला काढता येईल, आता क्वेश्चन सोडवता येतो. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे डिव्हिडंड रिसिव्ह होणारं डिव्हिडंड किती आहे हे काढायचं आपल्याला. मी आताच पाठीमागच्या एका क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की डिव्हिडंड म्हटलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की फेस व्हॅल्यू तुम्हाला गावाला येईल आता या ठिकाणी. मग फॉर व्हॅल्यू
ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ 50 शेअर्स. 50 शेअर्सची काय असणार आहे, फेस व्हॅल्यू नुसार व्हॅल्यू किती असणार आहे, मग ती 50 शेअर्सची 50 इंटू शेअर्सची फेस व्हॅल्यू किती, फेस व्हॅल्यू नुसार आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आपल्याला, मग ती व्हॅल्यू असेल आता 10 न मल्टिप्लाय करणार आपण, मग 10 रुपीज न 50 शेअर्सची होतात किती आपले 500 रुपीज होतात, 500 रुपये होतात. आता 500 रुपये आलेले आहेत, मग आता आपल्याला डिव्हिडंड काढायचंय. डिव्हिडंड काढत असताना आपण केलेली इन्व्हेस्टमेंट ही फेस व्हॅल्यू नुसार काढायची, काढली आपण दर्शनी किमतीनुसार याची आपण काढलेली आहे. कोणती किंमत, आता गुंतवणूक काढलेली आहे दर्शनी किमतीनुसार, ती 500 रुपये आलेली आहे 50 शेअर्स साठी. आता आपल्याला डिव्हिडंड काढायचं आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू लाभांश म्हणतो आपण याला, लाभांश. लाभांश बरोबर असेल आपला, लाभांशचा पार्ट काय असणार आहे, तर जी इन्व्हेस्टमेंट आहे फेस व्हॅल्यू नुसार, त्या फेस व्हॅल्यूच्या इन्व्हेस्टमेंटला जो डिव्हिडंड आहे तो पर्सेंटेज मध्ये आपण करणार. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर असतो, म्हणून फेस व्हॅल्यू नुसार इन्व्हेस्टमेंट जेवढी आहे त्याचा डिव्हिडंड काढायचा. बऱ्याच वेळेस आपल्याकडून याचा डिव्हिडंड निघतो म्हणजे मार्केट व्हॅल्यू नुसार, आणि त्या ठिकाणी आपला आन्सर चुकणार आहे. ही चूक टाळायची आपल्याला. हे दोन्ही झिरो, हे दोन झिरो कॅन्सल झाले आणि 5 त्रिक 15 आणि 1 झिरो म्हणजे 150 रुपये हा डिव्हिडंड असेल. याच्या लक्षात. आणि डिव्हिडंड काढल्याच्या नंतर नेक्स्ट तुम्हाला दुसरा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्येच सब क्वेश्चन रेट ऑफ रिटर्न्स, परताव्याचा दर काढायचा आहे. परताव्याचा दर काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, हा लाभांश तुम्हाला कामाला येणार आहे. याच्यानुसार आता दोन मेथड आहेत आपल्याला, या दोन्ही मेथड्स आपण डिस्कस केलेल्या आहेत शिकत असताना, त्याचाच विचार करून आपण बघूया. एक आहे फॉर्म्युला बेस्ड आणि दुसरी मेथड आहे जी का आपण पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये शिकलेलं होतं. जीएसटीचं सांगितलेलं होतं बघा, 100 रुपयाला 118 रुपये, तर 2360 रुपयाला किती रुपये काय होत होता, टॅक्सेबल अमाऊंट होत होती या मेथडनुसार. तिथं दोन मेथड ज्या पद्धतीने शिकला, इथं पण सेम त्याच पद्धतीच्या दोन मेथड्स आहेत. रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे फॉर्म्युला नुसार सोडवू शकतात. दुसरा म्हणजे काय आहे आपला, तर हा किती आहे रेट ऑफ रिटर्न्स काढत असताना, तर आपण केलेली इन्व्हेस्टमेंट आहे 1250 रुपये आहे. याला किती रुपये भेटतात तुम्हाला वापस, 150 रुपये वापस भेटतात. रेट ऑफ लाभांश म्हणजेच रिटर्न मिळणारी अमाऊंट आहे, डिव्हिडंड म्हणजे 150 रुपये मिळत आहेत. तुम्हाला काढायचे किती रुपयाचे, परताव्याचा दर आहे म्हणजे 100 रुपयाला किती रुपये येतात ते काढायचे. अशाच पद्धतीने त्याही ठिकाणी दिलेलं होतं आपण. आणि इथं आता इकडे एक्स आहे म्हणून एक्स बरोबर लिहिता येतं आपल्याला. काय लिहिता येतं, एक्स बरोबर इकडच्या व्हॅल्यू खालची व्हॅल्यू लिहायची एक्सच्या बरोबरची, पहिल्यांदा 100 भागिले काय असणार आहे 1250 गुणिले असेल आपलं किती, हे 150 असेल. हे सॉल्व्ह करता येतं, आता सोडवता येईल आपल्याला. 0 0 कॅन्सल झाला, एक इथं 5 न भाग जाईल, 5 त्रिक 15, 5 चुनी 10 आणि 5 5 त्रिक 15, 5 एक 5 असेल, किंवा आपण इथं 25 येईल. किती भाग घालतो आपण इथं, 3 5 15, 5 त्रिक 15 असेल. इथं 5 भाग घालणार, 5 जुनी 10, 2 उरले, 5 5 25, 25 येईल. आता 25 न भाग घालावा लागेल, 25 चोक 100 आणि 40 त्रिक 12. एक्स बरोबर किती असेल 12% मध्ये असेल. रेट ऑफ रिटर्न्स आहे, परताव्याचा दर आहे म्हणून हे 12% आलेला आहे. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट असेल आपला पुढचा, ही एक मेथड झाली, त्याला फॉर्म्युल्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला फॉर्म्युला मेथड नुसारच येत असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे रेट ऑफ रिटर्न्स, ROR म्हणतो आपण. परताव्याचा दर बरोबर डिव्हिडंड डिवायडेड बाय काय असणार आहे, इन्व्हेस्टेड अमाऊंट इंटू काय असणार आहे 100 असेल, 100 असेल. मग आता यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. डिव्हिडंड किती आहे आपल्याकडे आलेला आहे, आपण काढलेला 150 रुपये. इन्व्हेस्टेड केलेली अमाऊंट आहे 1250 रुपये, म्हणून हे 1250 येईल आणि गुणिले काय होईल 100. आणि हे कॅल्क्युलेशन इथं सोडवलं आपण. 150 गुणिले 100 वर होतं, 150 गुणिले 100 आहे, भागिले 1250 आहे. मग हे सोडवल्यानंतर तुमचा आन्सर येणार आहे किती, 12%, 12% असेल. या प्रकारचा क्वेश्चन ही देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्या डिव्हिडंडवर आणखी एक क्वेश्चन असेल तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आहे, विच कंपनी इज मोर प्रॉफिटेबल म्हणून क्वेश्चन होता बघा, आठवतो का, कोणत्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक फायदेशीर असेल, ते देखील अगदी याच पद्धतीने सोडवायचं आहे. हा प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आणि असे सिंपल क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला. खूप लेंदी, खूप मोठे किंवा खूप वास्ट असलेले क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहायचंय. तुमचा झालेला अभ्यास जो आहे तो परिपूर्ण आहे आणि त्या अभ्यासासोबतच आजचा जो हे जे काही लेक्चर आहे हे लेक्चर केलात म्हणजे पुरेसं ठरणार आहे तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी.
या ठिकाणी आपण थांबूयात. परत एकदा तुमच्यासाठी उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. अतिशय व्यवस्थित बिंदास तुमचा अभ्यास झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा.